बुलढाण्यात बोगस मतदान करताना 4 ते 5 जण पकडण्यात आले। मुस्लिम बहुल भागातील मतदान केंद्रावर बोगस मतदान होत असल्याची माहिती काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिली होती आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्या बोगस मतदान करणाऱ्यांना पकडलंय आणि चांगला चोप दिलाय आणि एकच गोंधळ माजलाय। त्याच वेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा देखील वापर केलाय। त्याच वेळेची दृश्य सध्या तुम्ही स्क्रीनच्या माध्यमातून पाहू शकता। बुलढाण्यात प्रभाग 4 मध्ये हा सगळा राडा झाला। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी संजय जाधव। संजय, काय सांगाल, नेमका हा राडा कशा प्रकरणामुळे झाला? बुलढाण्यातील उर्दू हायस्कूल जी आहे प्राथमिक शाळा आहे, म्हणजे मुस्लिम बहुल भागातील जी शाळा आहे तिथे मतदान केंद्रावरती बाहेरच्या जिल्ह्यातील काही मतदार आणून बोगस मतदान करण्याचा प्रयत्न इथे झालेला आहे। ते शिवसेनेचे शिंदे गटाच्या उमेदवाराला ते मतदान करताना काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पकडले, त्यामुळे हा एकच गोंधळ उडाला होता। त्यात पोलिसांनी मग सौम्य बळाचा वापर करत जमाव पांगवला आहे। नक्कीच धन्यवाद संजय, दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आपण पाहू शकतोय हा संपूर्ण प्रकार घडलाय बुलढाण्यात प्रभाग क्रमांक 4 मध्ये। बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आलेला आहे आणि त्याच दरम्यानची ही दृश्य आहे।